जे सला सेमीफायनल नंबर 1 ची सुरुवात कशी असावी, तर ती अशी असावी. समीर यांच्या पहिल्याच बॉलवरती मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी पहिलाच चौकार आलाय. श्री गणेशा तर झाला इथे, ते मात्र जियान शिलेबन धामणी टीमचा. आता क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखली जाते साईराज यांच्या विरोधामध्ये. पुनश्च एकदा अगदी जर पाहायला गेलं, राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताय साईराज यांच्या विरोधामध्ये. खोलात टाकलेल्या या बॉलला आता समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. गेलाय सीमारेषा पार, आलाय षटकार. जणू काही त्याला समीरचे प्रत्येक यापुढून येणारे बॉल त्याला माहिती आहेत. या आधीचा बॉल मिड विकेट, त्यानंतर समोरच्या क्षेत्रामध्ये हाफ ट्रॅकर बॉल आता कट केलंय, परंतु कव्हरला क्षेत्ररक्षक येत. कम्युनिकेशन चुकलंय आणि केचच्या स्वरूपात सेमीफायनल 1 मध्ये महत्वाचा झटका बसलाय त्या धामणी टीमला. अनिकेत बाद झालेत, आता अंकित आलेत नवीन बॅटर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. ही भूमिका जर पाहायला गेली ना, वन डाऊनची भूमिका अगदी महत्त्वाची असते. ती प्रत्येक पोझिशनमध्ये इथून आता अगदी जर पाहायला गेलं ना, सांभाळावी लागेल आता इथून. आपली बॅटिंग लाईन पुनश्च एकदा अगदी जर पाहायला गेला, बॅकवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, फंबल झालाय. चेंडू थांबणार नाहीये, गेलाय 4 धावेंसाठी. पुनश्च एकदा सायराज यांच्या बॅटमधून एक ब्रँडेड चौकार. सायराज यांची बॅट अगदी मागील 2 दिवस अगदी आपण आग उगलताना पाहिली आणि तशीच फलंदाजी आता पुनश्च एकदा. हा बॉल खोलात टाकलाय, फटका देत नाही. किती धावा मिळणार? चेंडू गेलाय 6 धाव्यांसाठी. इट्स अ सायराज ब्रँडेड 6. एक गोलंदाजी खोलात टाकलेल्या या बॉलला पुनश्च एकदा आता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू पुनश्च एकदा धन 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 करत आला. रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झाले. त्यानंतर पुनश्च एकदा चौकार षटकार चौकार अशी एकूण धावसंख्या जर पाहायला गेली एका षटकाच्या समाप्तीनंतर, ते 1 बाद 24 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. आणि नवीन गोलंदाज वावरले संघाचे एक ताबडतोड ऑलराऊंडर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असे रोशन मोरे आता गोलंदाजीसाठी आले, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये 6 विकेट मिळवल्या होत्या. असे रोशन सर आता गोलंदाजीसाठी समोर पाहायला मिळतात. समोर जर फलंदाज पाहायला गेले अंकित असतील, त्यांना अगदी जर आता इथून काम करायचं झालं ना, तर एक रन काढून सायराज यांना स्ट्राईकवर आणावं लागेल. पहिलंच बॉल खोलात टाकले, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग, वेग होता या बॉलवरती. पहिलाच बॉल आला इथे निर्धाव. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. सेमीफायनलची मॅच आहे, सायराज यांच्या बॅटमधून धावा येत आहेत, परंतु अंकित यांना देखील इथून साथ द्यावी लागेल जर मोठ्या लक्ष्याकडे तुम्ही वाटचाल करत असाल. पुनश्च एकदा खोलात समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, करणार नाहीये कोणती.
आता इथून जर पाहायला गेलं संदीप सर, मी याआधी देखील म्हटलं होतं, इथे वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेल्या फलंदाजाला इथून इथून इनिंग बिल्ड करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून सर्वाधिक धावा येत आहेत त्याला तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती आणावं लागेल. आता जर अगदी पाहायला गेलं खालापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असणारा खेळाडू ऋतिक मोरे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. खोलात टाकलं या बॉलला. क्रिकेटच्या पुनश्च एकदा ब्रह्मास्त्राचा उपयोग केला जाते. निर्धाव बॉलची पुनश्च एकदा सांगता झाली आहे. मागील जर पाहायला गेलं 3 बॉलवरती 3 डॉट बॉल पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक झालंय सोमजा 11 गुणगे टीमच्या माध्यमातून. जियांश 11 धामणे आता इथे थोडं जर पाहायला गेलं प्रश्नामध्ये पडली असेल, सायराजला स्ट्रायकिंग एंडवरती आणावंच लागेल. फटका बराच काल हवेमध्ये, लांबी देखील तितकीच आहे. चेंडू गेलाय सीमारेषा पार. काऊ कॉर्नर क्लिअर करत असताना इट्स अ सिक्सर. आता इथे कॅश प्राइज लगावलं जाते रोशन यांच्यावरती. शेखर खोपकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1,000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. परंतु इथे झेल बादची संधी निर्माण झाली होती. ऋतिक सारख्या फलंदाजाला बाद करण्याचं चान्स इथे मिळालं होतं. तत्पूर्वी जर पाहायला गेलं इथे सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2च्या साह्याने एकूण धाव फलक आमचे साथी स्कोरर आदित्य मोरे आम्हाला सांगतायत 32 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 32 रनसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. एक शॉर्ट रन आहे का? डिसिजन आता इथून पेंडिंग असेल. 2 धावा. दुसरी धाव मला तर वाटते स्ट्रायकिंग एंड वरती असणारा फलंदाज ज्याच्याकडून अगदी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पंचांच्या एंड कडे ऋतिकने ती धाव कंप्लीट केले का ती पाहायची आहे. सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपल्या समाजाची लीग आहे, विनंती असेल आपण सर्वांनी स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हा. कारण अगदी स्पर्धेचे शेवटचे क्षण आहेत. कालपासून चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आमच्या वतीने सुद्धा क्षमस्व. परंतु सगळ्यांना विनंती, आपल्या समाजाची लीग आहे त्यामुळे आपण व्यासपीठावरती असणं फार गरजेचं आहे. हे बाकीचे छोटे पॅकेट प्लेयर लोक चला तुम्ही तुमच्यापर्यंत सपोर्ट करतोय. अगदी बॅट लाईन वरती आहे, क्रॉस झाली नाहीये. 1 शॉर्ट रन असेल. इथून एकच धाव इथे मिळेल, ती मात्र जियान शिलवन धामणे टीमला. ऋतिक यांच्याकडून ती चुकी पाहायला मिळाली. जेव्हा त्यांनी पाहिलं की झेल ड्रॉप झालाय तेव्हा त्यांनी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट पूर्ण टेकवणं अपेक्षित होतं. तिथे एकच धाव मिळेल. या एकीच्या साह्याने जर पाहायला गेलं 31 धावा धाव फलकावरती आहेत. इथे हा बॉल अगदी स्वीप केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं झालंय परंतु फंबल पाहायला मिळते. दुसरी धाव कंप्लीट केली जाणार का? आणि दुसरी धाव देखील इथे सहज कंप्लीट केली जाते. या दुहेरीच्या साह्याने आता 2 धावा पुढे जाऊन पोहोचल्यात, त्या मात्र 33 अंकांवरती.
उभारण्याचा मानस ठेवला असेल जियांश इलेव्हन धामणी टीमने. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत सार्थक गोलंदाजीसाठी आलेत. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. समोर अगदी सायराज असतील मॅन इन फॉर्म. समोर टाकलेल्या या बॉलला चेंडू बराच काल हवेमध्ये. राहुल चेंडू खाली येत आहेत, सार्थक देखील येत आहेत, परंतु सार्थक यांचा हा कॉल होता. महत्वाच्या क्षणी लागले धोक्याची घंटा धामणी टीमला. फलंदाज नंबर 3 इथून सायराज होत आहेत बाद. इथून एक आता आगलं वेगळं कॅश प्राइज इथून आलंय विशालजी निवडकर साहेबांकडून. चालू मॅच मध्ये फुलटॉस बॉल होता, फटका खेचता आलं नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल होते. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. या एकीच्या साह्याने अगदी जर धाव फलक पाहायला गेलं 34 धावांवरती जाऊन पोहोचले. इथून आगलं वेगळं कॅश प्राइज आलंय संदीप सर. जर डॉट बॉलची हॅट्रिक अगदी फायनल पर्यंत कोणीही जर कंप्लीट केली तर सन्माननीय विशालजी निवडकर साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 2 चेंडू आतापर्यंत सार्थक यांनी फेकलेत. आता स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक मोरे ज्याने आधीच्या षटकामध्ये एक षटकार ठोकला होता तेच ऋतिक आता अगदी समोर पाहायला मिळतात सार्थक यांच्या विरोधामध्ये. 34 धावा धाव फलकावरती आहेत. सार्थक पुनश्च एकदा ओव्हर द विकेटने सज्ज झालेत. हाफ ट्रॅकर बॉल, चेंडू बॅटला ब्रश झालाय. दुसरी विकेट, महत्वाची विकेट मिळाली आहे ती मात्र सोमजा 11 गुंडगे टीमला. ऋतिक झाले तिथून बाद. अगदी महत्वपूर्ण खेळ करत असतात असे हेरंब आता पाहायला मिळतात. याच अगदी जर प्लेयरने जर पाहायला गेलं ना संदीप सर आम्हाला इथून आठवण करून देतात पलसझरी येथे झालेल्या रजनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी देखील केली होती आणि फटकेबाजी देखील केली होती आणि फायनल मध्ये सुद्धा हा संघ जाऊन पोहोचला होता. तोच हेरंब आता समोर असेल सार्थक यांच्या विरोधामध्ये. दोनही यंगस्टर खेळाडू आहेत सर. हाफ ट्रॅकर बॉल, फटका खेचायचा होता. चेंडू बराच काल हवेमध्ये. झेल कॅरी केली जाणार का? चुकी झाली आहे. बॅकअप तिथे अवेलेबल नव्हतं. चेंडू थांबणार का? क्षेत्ररक्षण तर झाले. तत्पूर्वी जर अगदी पाहायला गेलं 3 धावा काही रोखू शकत नाहीयेत. 3 धावा इथे मिळाल्या जातात आणि या 3च्या साह्याने 37 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. ते प्रथम फलंदाजी करत असताना जियांश 11 धामणी टीमच्या माध्यमातून ते मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यामध्ये जर अगदी जर पाहायला गेले या षटकामध्ये मिळालेल्या 2 महत्वाचे झटके जियांश 11 धामणी टीमला ते सार्थक याने दिलेत. आता अगदी जर पाहायला गेलं पलसझरी संघाचा लेफ्ट हँडेड बॅट्समन सूरज दलवी समोर असतील सार्थकच्या. समोर बॉल टाकलेला फसवा बॉल होता. चेंडू अगदी फसून आलाय परंतु आला इथून निर्धाव बॉल. चांगली गोलंदाजी सार्थक याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिथे आतापर्यंत या खेळाडूने 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात आणि 2 गडी सुद्धा तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत. तिसरं षटक चालू आहे. 37 धावा धाव फलकावरती आहेत. सेमीफायनल नंबर 1 चा थरार पाहतोय. अगदी मैदानाच्या चारी बाजू आता प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. जसं जसं संध्याकाळच्या सत्राला इथे वाटचाल होताना दिसेल. हाफ ट्रॅकर बॉल, चेंडू बराच लांब आपटला होता. क्षेत्ररक्षक
गोलंदाजाकडून, परंतु इथे नुकसान भरपाई इथे भरावीच लागेल खेळाडूला आणि इथून मिळालाय चौकार. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती आहेत या महत्वपूर्ण षटकामध्ये. स्लॉग ओव्हर मध्ये किती धावांपर्यंत पोहोचलं जाणार हे पाहणं इथून आता गरजेचं असेल. सायराज गोलंदाजी मार्क वरती आहेत हेरंबच्या विरोधामध्ये. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. कोणती चुकी आता इथे फलंदाज करणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आला. इट्स अ ब्रँडेड 6. संघ सोमजाई गुंडगे टीम, ज्यामध्ये सायराज असेल, रोशन असतील, समीर असतील यांसारखे ताबडतोड फलंदाज त्या टीम मध्ये देखील आहेत. स्लोवर बॉल होता. चेंडू बॅटला ब्रश झाला. बॅक टू बॉलर. यष्टीरक्षक देखील त्या बॉलकडे धावताना दिसतात. तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट झाली. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंड वरती असतील. या एकीच्या साह्याने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. संदीप सर, या मैदानावरती 50+ टोटल अगदी जर पाहायला गेलं 4 षटकांमध्ये एक सन्मानजनक राहू शकते. सेमीफायनल सारख्या मॅच मध्ये जिथे दोन्ही टीम वरती दडपण पाहायला मिळतं. एक नॉकआउट मॅच जिथे हारले तर तुम्हाला घरच्या दिशेला जावं लागू शकतं. ही ग्रुप स्टेजची मॅच नाही, त्यामुळे इथे दोन्ही टीम वरती आता इथून प्रेशर असेल. सायराजचा हा बॉल सूरजला अगदी रडार मध्ये होता. सार्थक तिथे येत आहेत. करणार नाहीयेत कोणती चुकी. झटका क्रमांक 5 इथे बसलाय. ते मात्र जियांश 11 धामणी टीमला. एकदा एक घोडिवली गावाचाच हा खेळाडू राज पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल. चेंडू बराच काल हवेमध्ये. लांबी तितकी मिळाली आहे का? इथे पुनश्च एकदा झेल बादच्या स्वरूपामध्ये राज झाले तिथून बाद. वाटते विशालजी निगुडकर यांनी लावलेलं कॅश प्राइज इथून लागू होऊ शकतं. लगातारचे 3 डॉट बॉल जिथे मागच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळाल्यात सायराजला. ऑन हॅट्रिक देखील आहेत आणि त्याचबरोबर विशालजी निगुडकर यांनी लावलेलं कॅश प्राइज देखील आता इथून लागू असेल. केतन यांच्यासाठीचा हा बॉल हलक्या हाताने कट केले. स्क्वेअर कटचा फटका लाजवाब देखना फटका. चेंडू थांबणार नाहीये. आलाय 4 धावेंसाठी. इट्स अ ब्रँडेड 4.
धन्यवाद डीजे. आता जर पाहायला गेलं पहिल्या सत्रामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी असेल, जिथे एकच बॉल आता इथून बाकी आहे. 52 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. साईराज यांचा हा शेवटचा बॉल. पुनश्च एकदा स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु आता तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते, करणार नाहीयेत कोणती चुकी. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या साह्याने 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात. ते मात्र जियांश 11 धामणी टीमने आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये 54 धावांचं लक्ष्य चेस करावं लागेल. ते मात्र सोमजाई गुंडगे टीमला जशी सत्राला सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती शिवमजी लोबी सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. टी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025चा आनंद तुम्ही घेताय. तमाम क्रीडा रसिकांचं सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला तर आदित्यजी सुर्वे, त्यानंतर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सेमीफायनल नंबर 1चा तुम्ही थरार पाहताय. पहिल्याच सत्रामध्ये धावसंख्या त्या धावफलकावरती 53. आता येणारे 24 बॉल 54 धावसंख्येची गरज आहे सोमजाई 11 गुंडगे संघाला मेगा फायनल मॅचमध्ये एंटर होण्यासाठी. रफटफ मॅच जिंकण्यासाठी यासाठी केला होता अट्टहास या स्पर्धेसाठी, आणि त्याच स्थितीमध्ये सामना एकीकडे 54चं आव्हान आहे तर एकीकडे 54 वाचवत मेगा फायनलमध्ये जायचंय. कोणता संघ जिंकेल, ज्याचे प्रयत्न शेवटपर्यंत असतील तो संघ निश्चित जिंकेल, यात मात्र शंकाच नाहीये. इंटरेस्टिंग मॅच. बॅलन्स टार्गेट सेट केलं, लक्ष छोटं नाहीये, लक्ष मोठंही नाहीये, परंतु आता पहिल्याच षटकापासून आक्रमकतेचा इरादा दाखवावा लागेल, कारण 54 धाबांचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासून आक्रमण हवंय या मॅचमध्ये. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साठी पारितोषिकांची खैरात आहे. प्रत्येक षटकार 500 रुपयांची कॅश प्राइज असेल. अमोलजी मोरे यांच्याकडून अद्यापपर्यंत मला वाटतं या इनिंग मध्ये षटकार आलेत. चार षटकार आले टोटल. पारितोषिक खरं तर आज वाढदिवस आहे. प्रज्योत राणे आपले पिताश्री आपली वाट पाहत आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर अमोलजी मोरे साहेबांना, अतुलजी मोरे साहेबांना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मला वाटतं या ठिकाणी कल्पेश उपस्थित झालेत. श्रीराम 11 नडोदे टीम. ओके चालेल, ठीक आहे, आपण वेट करूया थोडा. जाऊया मॅच कडे जिथे रणशिंग पुंगले गेलेत. अर्थातच 54चं टार्गेट. मॅच लावते सुरुवात. मागील मॅचचा यशस्वी गोलंदाज ऋतिक मोरे बॉलिंग ट्रॅक वरती. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हैं, वो आसानी से नहीं मिलता. अशक्य अशा गोष्टी आता शक्य कराव्या लागतील. एकीकडे 24 बॉल 54चं टार्गेट, तर एकीकडे 24 बॉल 54 वाचवण्याचं धाडस. लेट्स गेम इज ऑन. 54च्या पाठलागाला सुरुवात. पहिलाच बॉल तेच तरार, परंतु दिशा खराब, आणि पंच सांगतायत पहिलीच एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. एक्स्ट्रानं सुरुवात केली एकेरीनं व्हाईट बॉलच्या साह्यानं. 24 बॉल आता 53.
स्क्रीनवरती पाहताय दोन अँगलनं खरं तर बॅट्समन अँगल त्यानंतर बॉलर अँगल सर्व काही ग्राफिक्स अगदी क्लासिकल रीतीने दाखवले जाते केटीसला इव्हेंटच्या माध्यमातून इनफिल्डच्या वरून ओव्हर द कव्हर जबरदस्त फिल्डिंग साईराज धावलाय खरं तर वेल फिल्डिंग बाय द फिल्डर अप्रतिम 54 वाचवत असताना फिल्डिंग एक चांगल्या दर्जाची होणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण 2 तर धावा मिळत आहेत 2च्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावर 2 बॉल पालांडे आपले पिताश्री गोडिवली आपले पिताश्री आपली वाट पाहत आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधा. प्रज्योत पालांडे 3 धावा फलकावरती एका बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संपूर्णपणे या मॅचची जबाबदारी आहे. रिक्वायर्ड रन रेट 13.81चा आपण पाहतोय स्क्रीनवरती. दुसराच बॉल मोठ्या फटक्याच्या शोधात कॅचची संभावना विकेट किपर डाऊन द बॉल पकडले झेल. समीर शिंदे टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी पर्व पहिलेच्या मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ कोणता ठरेल त्यासाठी आपण हा सामना पाहतोय. 2 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा फलकावरती नुकतंच ब्रेक थ्रू मिळवलाय ऋतिक मोरेनं. समीर शिंदे टीमचा कॅप्टन क्लासिकल स्ट्रोक प्रोटेक्शन अवेलेबल आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा मिळते ती सिंगलनं धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या ती 4 बॉल संपले ते 3. संत क्रिकेट ऋतिक मोरेचं धारदार षटक चालू आहे वेगवान पद्धतीचं. ऑन स्ट्राईक बॅटर रोशन मोरे येत आहेत. प्रत्येक खेळाडूला वाव देण्याचं काम या स्पर्धेच्या वतीनं रोशन मोरे यांनी केलं. व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रत्येक खेळाडूच्या गुणकौशल्यांना साधून त्यांनी खरं तर वाव दिला या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर स्वतः गोलंदाजी मार्कवरती कालच्या दिवसामध्ये 6 विकेट एकाच मॅचमध्ये जमवले. जबरदस्त खेळ चालू आहे खरं तर मैदानाच्या आतमध्ये. आता गरज आहे सोमसाई गुंडगे संघाला एका मोठ्या इनिंगची जो एका बॅटर देईल खरं तर जिंकण्याची अनुमती. त्यासाठी एक मोठी इनिंग हवी एखाद्या फलंदाजाकडून. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. ऋतिक मोरे पुन्हा एकदा स्कूल एंड कडून बॉलिंग मार्कवरती. 4 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच. 54चं लक्ष ब्लम्प केलं खरं तर बॉल अर्धा प्रवास गाठला होता धावपट्टीचा. तालमेल जुळलेला नाहीये आणि त्याच कारणास्तव फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात टीमचा कॅप्टन समीर शिंदे. त्याच्या विरोधात श्रीराम वॉरियर्स उजळले टीम. कॉल आहे नडदे टीमचा. टेल आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय. अर्थातच पाहुण्यांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धेला एकीकडे सुरुवात होईल. टॉस जिंकलाय रोहन. एकंदरीत का निर्णय काय असेल? येस बॅटिंग स्वीकारणार आणि फिल्डिंग साठी नडदे टीमला इन्व्हाइट केलंय. जे दोघांना पाहिजे होतं ते शक्य झालंय. परंतु या क्षणी जर विचार करायला गेला अद्यापपर्यंत स्पर्धा फार चांगली आहे आणि वर्ष म्हणण्यापेक्षा मी म्हणेल पर्व पहिलं चालू या प्रीमियर लीगचं. एकंदरीत या सगळ्या मेहनतीबद्दल काय सांगाल?
वेल दोघांसाठी शुभेच्छा असतील. आणि जो वावरले ग्रामस्थ आणि त्यांचे जे गावातील तरुण वर्गाने जो आम्हाला सपोर्ट केला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन. वेल हे फार महत्वाचं होतं. अगदी रोहन पालांनी शेवटला वक्तव्य केलंच. अगदी सेंटर पॉइंट ज्याला म्हटलं जातोय वावरलेचं हे मैदान, आणि या मैदानावरती एक अट्रॅक्शन भरलेलं आहे. बॉलमध्ये 43 धावसंख्येची गरज आहे हा ती मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. 18 बॉल 43 स्क्रीनवरती तुम्ही पाहताय KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. रिक्वायर्ड रन्स आहेत खरं तर 43, त्यानंतर रन्स रिमेनिंग बॉल्स 18. पर्व पहिल्या स्पर्धेच्या अगदी दिमागदार पद्धतीनं अगदी आपण या स्पर्धेच्या सांगतेकडे अंतिम टप्प्यात पोहोचलोय. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय, सेमीफायनल नंबर 2चा टॉस देखील आपण पाहिला. त्यानंतर रोशन मोरे यांच्या 3 लगातारच्या षटकारांसाठी प्रवीणजी मोरे यांसकडून 3000 रुपयांचा कॅश प्राइज. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर आदित्य इन्व्हाइट करा आपण प्रवीणजी मोरे सरांना, अगदी त्यांची गरज आहे काळाची. लागलं जाते. लिव्ह साइड द ऑफ स्टंप, इट इज वाइड. एक न धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 12 या आकड्यावर. 18 बॉलमध्ये आता 42 धावसंख्येची गरज आहे. एक षटकार आलाय रोशन मोरे यांच्या बॅटमधून. 3 लगातारचे षटकार प्रवीणजी मोरे यांकडून. 3000 रुपयांचा कॅश प्राइज. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला एकतर कमळे दुसरीसाठी निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये सिंगल. बॅटर्स कडून आपण पाहतोय एक मोठा फटका आलाय, त्याला वगळता एकही मोठा फटका येऊ शकलेला नाही या मॅच मध्ये. आता मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत दोनही फलंदाज. एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करण्याचे काम करतात. 4 बॉल मध्ये 9 या धावसंख्येवरती खेळतायत रोशन मोरे. त्यानंतर राहुलनं एकही बॉलचा सामना केलेला नाही अद्याप तरी. धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस. रोशन मोरे यांच्या 2 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज बबनजी पवार यांच्या शुभाशय आमच्याकडे जमा झालेत. 200 रुपयाचा कॅश प्राइज. राज एरुणकरने 3 बॉल जर डॉट काढले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आमचे योगेशजी सुर्वे साहेब यांच्याकडून. पारितोषिकांचे वर्षाव संदीप सर आपण आता पाहतो. अंतिम टप्प्यात आहेत आपण आणि हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि या सामन्यासाठी तितकेच पारितोषिकांचा देखील वर्षाव आपण पाहतोय खेळाडूंसाठी. एकीकडे बॅटिंग लाईनवरती पारितोषिकांचा वर्षाव तर एकीकडे फिल्डिंग मार्कवरती देखील, त्याचप्रमाणे बॉलिंग मार्क वरती देखील याच पद्धतीचा सामना आहे. राजवरती देखील मागील मॅचमध्ये पारितोषिकांचा वर्षाव आणि या मॅचमध्ये देखील. 3 बॉलचा खेळ संपलाय. 15 धाव फलकावर. 54चे लक्ष. स्लॉटमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चुकीची. साईराज एक टप्पा पुढे पडलाय. बॉल डाऊन द ग्राउंड खेळला होता. लॉंग ऑफ मधून आला होता साईराज, परंतु प्रयत्न असफल ठरलेत. डॉट बॉल साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज राज एरुणकर साठी आणि विकेट हॅट्रिक साठी विकेट साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. डॉट बॉल आणि विकेट साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज प्रसाद एरुणकर यांच्याकडून. आणि हा बॉल रडारमध्ये डीप मिड विकेट मध्ये फ्लाइंग एफर्ट्स, परंतु बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मिड विकेट मध्ये येतोय हा संघर्षाचा शंखनाद करणारा दर्जेदार षटकार.
आदरणीय महेशजी पालांडे डोणेवरून उपस्थित झालेत. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती या. त्याच समवेत आम्ही जे दरेकर, संतोषजी विचारे या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सर्वांचं सहकार्याचं मोलाचं सहकार्य लाभलंय. सर्वांचे सहर्ष स्वागत करूयात. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकंदरीत जर तुम्ही पाहायला गेलं तर पुन्हा पुन्हा तेच कथित करतोय या ठिकाणी. अगदी आपल्या 96 कोली 36 बोराडे प्रीमियर लीग मराठा समाजाची प्रीमियर लीग आहे. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्या समाजाचे असल्यामुळे आपण प्रत्येकाने जे ज्येष्ठ कनिष्ठ जे पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, त्यांना सर्वांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा 23 या आकड्यावरती पाहायला मिळतात. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 54चं टार्गेट आहे. 4 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक संपलंय. प्रसाद जेरुणकर यांच्याकडून डॉट बॉलसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज होता. अंतिम बॉल निर्धाव आलाय, त्याच कारणास्तव 500 रुपयांचा कॅश प्राईज आमच्याकडे जमा झाले. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. 12 बॉलमध्ये 31ची आवश्यकता आहे. ऑफिशियल्स आपण दोन षटकांमध्ये 31 धावसंख्येची आता गरज आहे मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. सोमजा 11 गुंडगे संघाला तर जियांश 11 दामणे संघाला त्या 31 धावा वाचवायच्यात. प्रत्येक आता गोलंदाजावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण 12 बॉलमध्ये 31 एखादं मोठं षटक या 2 षटकांमध्ये आलं तर कदाचित सामना सोमजा 11 गुंडगे संघ देखील जिंकू शकतो. बॅलन्स मॅच आहे, तराजूमध्ये बसला सामना करत तर इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. अशा पद्धतीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेमीफायनल कशी असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि जशी जशी स्पर्धा सांगतेकडे जाते तशी तशी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी देखील या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. या प्रत्येक प्रेक्षक मायबापांचं देखील आपण सहर्षमय स्वागत करूयात. यस शिवाम, आपण पाहतोय अनोखी पारितोषिके आज स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यशस्वी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर या स्पर्धेचा जो ठरेल त्याच्यासाठी मात्र एक अट्रॅक्टिव्ह बॅट पाहायला मिळते. आणि त्याच समवेत गोलंदाजासाठी बेस्ट बॉलर जो असेल त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयांची कॅश. क्या बात आहे, जबरदस्त. महेशजी पालांडे यांचं मनस्वी स्वागत करूया. यशस्वी स्पोर्टच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. यस, ओव्हर टू शिवाम. 12 बॉलमध्ये 31 रोमहर्षक सामना आहे. खरं तर संदीप सर, इथून सामना कोणताही संघ जिंकू शकतो. पहिलाच बॉल क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न, वेगवान पद्धतीने बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 11 बॉलमध्ये 31ची आवश्यकता आहे. मॅच रफ अँड टफ होताना दिसते. प्रत्येक बॉलमध्ये समीकरणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण 11 बॉल 31 सर. याच बहुतांश वेळेला आपण समालोचन करत असताना या धावा होताना पाहिल्यात, या धावा अगदी सहजरित्या बचाव होताना देखील पाहिल्यात. परंतु या स्पर्धेमध्ये याच क्रीडांगणावरती या धावा होऊ शकतात. रोशन मोरेसाठी पारितोषिक खरं तर बबनजी पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज चेअरअप केला जातोय मैदानाच्या बाहेरून, कारण हा सामना जिंकण्यासाठी खेळतायत सोमजा 11 गुंडगे संघ देखील आणि त्याचप्रमाणे जियांश 11 धामणी संघ देखील. 11 बॉल 31 लिव केलाय, बॉल जाऊ दिलाय. खरं तर लाईन ओळखली आहे पंचांकडे. आता मात्र लक्ष वेधत घेतलंय. पंच सांगतायत डॉट बॉल आहे. पंचांशी वाद घालू नका. पंचांचा रिव्ह्यू आहे खरं तर. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू पंचांनी घेतला या थर्ड अंपायर. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे. चला रोशन मोरे सहकार्य करा. आपण अंपायरशी वाद घालू नका. आपण हा डिसिजन टेक्निकल रूम मधून देखील पाहिलाय. क्लिअरली सांगतो, खरं तर फुटवर्क फलंदाजाचा ऑफ स्टिकच्या बाहेर आला होता आणि त्याच कारणास्तव
येस, रोशन आपल्याला क्लिअर करतो. अगदी नक्कीच लाईनच्या बाहेर पिचिंग असेल या नसेल माहीत नाही, परंतु पंचांनी अगदी क्लिअरली चेक केलाय. इथे अगदी आपण शफल फार झाला होता, त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी आपल्याला दुष्परिणाम म्हणून भोगावा लागतोय. हे समीकरण आहे. रोशन मोरे यांच्या 3 षटकारांसाठी पुन्हा पारितोषिक येते शेखरजी खोपकर यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज. डॉट बॉल आलाय 10 बॉल मध्ये. आता 31ची आवश्यकता. पुढे टाकलेला बॉल, त्यावरती मोठा फटका, बॉल सीमा पार. बबनचं सेलिब्रेशन आहे तो षटकार. थँक्यू डीजे. नाही, मॅच मध्ये रोशन सर रोमांच जरूर भरतायत, परंतु बबनला बहुतांश हॉस्पिटलाइज करावं लागेल. इतका त्रास करून घेतील तुम्हाला नंतर. एखादा चाहत्याचा जल्लोष आहे खरं तर संदीप सर. आणखी एक मोठा फटका, तलवार चालवले, रौद्रात्मक फटका, रोशन मोरेंची ओळख. बबन याच्याकडून आणि या टार्गेट आहे 54 धावा संख्येचं. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल बाकी आहेत अजून. 8 बॉल 19 ची आवश्यकता आहे. 35 धावा आता धावफलकावरती. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड आणला. आता 8 बॉल मध्ये 19. सामना संपलेला नाहीये, लढतायत रोशन मोरे मैदानाच्या आत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग, व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा एक एक्स्ट्राची धाव. धावफलकावरती 2 षटकारांचं प्रेशर, त्यामध्ये प्रेशर रिलीज करण्यात या व्हाईट बॉल. धाव संख्या आता 36. 8 बॉल 18. कुठेही जाऊ नका. रोमांचक सामना, मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान. सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. लढतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन मोरे. यार्करने भन्नाट बॉल टाकलाय. कौतुक गोलंदाजाचं, योग्य तो बॉल हाताळलाय. रन मिळते या बॉलवरती फक्त 1. मॅच संपलेली नाहीये. 7 बॉल 17. सेमीफायनल नंबर 1. संदीप सर, कशा पद्धतीची असावी, तर ही अशा पद्धतीची असावी, याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विशालजी निगुडकर सरांचं पारितोषिक आहे रोशनजी मोरेंसाठी. अर्थातच षटकार रायटिंग जर ठोकली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु जरा विचार करूयात. अगदी षटकार रायटिंगच्या उंबरट्यावरती होते. अगोदरचा बॉल वाईट फेकला, अगोदरचे दोनही बॉल षटकारात कन्वर्ट केले होते. ही रोशन मोरेंची ताकद मैदानावरती पाहायला मिळाली. परंतु वाईड आला, तदनंतर सिंगल पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाले. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजे नक्कीच समीकरणाची एक नांदी आणि त्याच्यानंतर व्यूहरचना आखली का काय दोन्ही फलंदाजांनी, त्याचं उत्तर पाहायला मिळेल. डान्सिंग डाऊन द विकेट, लाईन चेक केली जाईल. लॉंग स्टॉपला चाललाय बॉल सीमा लगत. 4 धावेंसाठी पंचांचा इशारा. वाईड +4, 5चा पंजा, नशिबाची साथ. आणि आता मात्र 5 न धावसंख्या पुढे जाते. संधी मिळणार नाही. ते म्हटलं जातं ना, मराठीतली सिंपल म्हण आहे, कष्टाने कमवलं आणि बाटलीने गमावलं. हे सगळं सध्या मैदानात पाहायला मिळालं. अगदी सोने पे सुहागा. हा बॉल जर वाईड आला नसता तर त्याच्यानंतर मला वाटतं चौकार सुद्धा आला नसता. परंतु एका बॉलवरती षटकार गेलेला परवडतं, परंतु अशा बॉलवरती बॉल गंती न होता 5 धावा जाणं हे धोक्याची घंटा आहे. नक्कीच संदीप सर, प्रेशरात्मक सामना आहे आणि त्याचाच प्रभाव गोलंदाजावरती. एक्स्ट्राच्या धावा खरं तर टोचतील या षटकामध्ये. आता 7 बॉल 12, महत्वाचा बॉल. 7 बॉल 12. कट काढण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, वेगाने धावतोय. आउटफील्ड फास्ट आहे, वेगवान पद्धतीने धावला अक्षरशः क्षेत्ररक्षक. जबरदस्त फिल्डिंग, त्याच्या गतीनं धावलाय क्षेत्ररक्षक. धावा वाचवल्या संघासाठी सूरजनं. 2 धावा वाचवल्यात अंतिम क्षणी. 6 बॉल मध्ये आता 10 धाव संख्येची गरज आहे. सामना संपलेला नाहीये रोमहर्षक स्थितीमध्ये. इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. 6 बॉल 10. तोपर्यंत देऊया संधी आता एकदा डीजे मास्टरला.
6 बॉल मध्ये 10 Yes. धावसंख्येची गरज आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. तर एकीकडे 10 धावा वाचवायच्यात मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. अर्थातच रोशन मोरेनी ही मॅच जी जिंकवली स्वतःच्या संघासाठी, तर शिवतेज मित्रमंडळ वावरल्या यांच्या वतीने तब्बल 2100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अफलातून मॅच आहे. त्यानंतर विशालजी निगुडकर यांचे 3 डॉट बॉल याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. षटकारासाठी सुद्धा होता हॅट्रिकला, परंतु आता इथे 10 धावा संख्येची गरज आहे, म्हणजे ती शक्य होणार नाही. परंतु या क्षणी मात्र हा सामन्यातील तफावत पाहायला मिळतीये. अगदी सामने फार रोमांचकारी होतील यात काही शंका नाही आहे. सेमीफायनलचा थरार रोमांचक सामना पाहायला मिळणार नाही असं होणारच नाही. कारण ही स्पर्धा आशिषजी दरेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल मॅच जिंकून जर दिली रोशन मोरेंनी तर. रोशन मोरे यांच्या लगातारच्या 3 षटकारांसाठी शेखरजी खोपकर यांच्याकडून देखील 3000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पारितोषिकांचा वर्षाभे 6 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. आता ऑन स्ट्राईक बॅटर रोशन मोरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. संघ मालक आतिश दरेकर जो मॅच जिंकून देईल त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. जरूर रोशन मोरेंची मेहनत सध्या मैदानात पाहायला मिळते. बबन पवार यांच्याकडून देखील 100 रुपयांचा कॅश प्राइज. आणखी एक षटकार जर रोशन मोरे यांच्या बॅट मधून आला. गोलंदाजासाठी देखील पारितोषिक आहे. आता सगळीकडून पारितोषिक आहे. हा सामना जिंकण्यासाठी तळमळ प्रेक्षकांची देखील आहे. जोरदार टाळ्यानं स्वागत करूया षटकाचं. एकीकडे 6 बॉल 10 ची आवश्यकता आहे, तर एकीकडे 6 बॉल 10 धावा वाचवायच्यात. कोण जिंकणार ही मॅच. 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 या मॅचचं, ओव्हर नंबर 4 या मॅचचं अस्तित्व. राहुल साठी पारितोषिक आहे विशालजी निगोडकर यांच्याकडे. पहिल्या बॉलवरती राहुल फुल प्रत्येक षटकाराला 500 आणि इथे आलाय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, पुन्हा एकदा वेल जाऊन देतो आणि बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. अनुभवानं माणूस संपतो, प्रयत्न सोडतो तो संपतो. आणि आता मात्र विजयाचा जल्लोष आक्रोश. सोमसाई गुंडगे संघ ठरलाय मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ. कॉंग्रॅच्युलेशन सोमसाई गुंडगे, रोशन मोरे यांना देखील एक सॅल्यूट. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त मॅच तुम्ही पाहिला. जिंकलाय क्रिकेट आणि अप्रतिम सामना जिंकलाय रोशन मोरे यांचा. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यानं पुन्हा एकदा स्वागत करूयात.